शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदमजी सध्या आमच्या सोबत आहे. सर, काल मनसेसोबत युती करणार का असा प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी म्हटले आहेत की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे तेच होणार, मी काही मेसेज नाही देणार, थेट जे बोलणार आहेत ते बोलणार. उद्धव ठाकरे म्हणतात महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आहे तेच होणार. मग ज्यावेळेला शिवसेना भाजप युती म्हणून तुम्ही लढलात आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री झालात, उद्धवजी, ते महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये होतं का? शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधात जाऊन, शिवसेना प्रमुखांच्या विचाराची पायमल्ली करून तुम्ही काँग्रेससोबत राष्ट्रवादीसोबत गेलात, त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेची आणि शिवसेना प्रमुखांची तुम्हाला आठवण झाली नाही का? अनेक प्रश्न उभे राहत आहेत ना. आता त्यांना एवढी घाई लागले की राज ठाकरेंना कधी आम्ही सोबत घेतोय. पण ज्यावेळेला राज ठाकरेंनी हात पुढे केला होता टाळी मिळवण्यासाठी, त्यावेळेला तुम्ही टाळी दिली का? त्यावेळेला उद्धवजी तुमचे शब्द काय होते? एक म्यान में दो तलवार नहीं होती है. उद्धवजी, मी साक्षीदार आहे, हे तुमचं वक्तव्य होतं त्यावेळेला. मग आता या दोन तलवारी कुठल्या म्यानमध्ये राहणार आहेत? याचं उत्तर तुम्हाला उद्धवजी महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला लागेल ना. आणखी एक विषय आहे महत्वाचा. आता राज ठाकरेंचं जहाल हिंदुत्व आहे, त्यांचा भोंग्याचा विषय आहे, भोंगा, मस्जिदचा भोंगा. मग तुमच्या सोबत असलेल्या काँग्रेसला हा भोंग्याचा विषय परवडेल का? मग तुम्ही काँग्रेसला सोडून दोघे भाव एकत्र येणार आहात का? याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला लागेल ना. की तुम्ही फक्त राज ठाकरेंना फसवताय, भावनात्मक ब्लॅकमेल करताय. आता तुम्ही सांगताय आमचं एक कुटुंब आहे, आमचं एक कुटुंब आहे, ते आमचंच आहे. मग राज ठाकरेंचा मुलगा निवडणुकीला उभा होता तेव्हा का पाडलीत तुम्ही त्याला? अहो, आदित्य उभा होता तेव्हा राज ठाकरेंनी सपोर्ट केला ना तुम्हाला, त्याला निवडून आणला ना वळलीमधून. मग राज ठाकरेंचा मुलगा उभा होता तेव्हा तुम्हाला काय झालं होतं? मग तुमचं कौटुंबिक नातं गेलं होतं कुठे? याचंही उत्तर उद्धवजी तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे लागेल ना. आणि म्हणून राज ठाकरे खूप हुशार माणूस आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केलात, कारण तुमचं आता सगळं संपलेलं आहे राजकारणामध्ये. जे थोडं बहुत शिल्लक आहे ते देखील वर्षभरामध्ये सगळं संपणार आहे. म्हणून गेली आपली पत राज ठाकरेंना घेऊन पुन्हा उभी करता येते का? हा तुमचा बालिश प्रयत्न आहे. मला वाटत नाही त्याला राज ठाकरे टाळी देतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक बातमी येत होतं की ठाकरे गटाचे काही खासदार आहेत ते शिंदे गटात संपर्कात आहेत आणि ते पण येऊ शकतात तिथे. तुम्हाला माहिती आहे कोण कोण आहेत आणि किती लोक येऊ शकतात? मी कुणाची नावं सांगणार नाही, पण उद्धवजींसोबत आज का ते लोक थांबतील? आमदार आहेत, खासदार आहेत, किंवा प्रमुख आयुक्त आहेत, जिल्हा प्रमुख आहेत. ज्या वेळेला 10 मंत्री आणि 40 आमदार त्यांना सोडून जातात, ते का सोडून जातात? आम्ही 40 केसेस अंगावर घेतली माणसं, शिवसेना आम्ही मोठी केली माणसं. आम्हाला उद्धव ठाकरे संपवायचा प्रयत्न करतो. उद्धव ठाकरे कोणाचा होणार नाही. आम्ही जवळ ना पाहिले. आज खूप आठवण ते बाळासाहेबांची, डोळ्यातून पाणी येतात. आणि म्हणून आज उद्धव ठाकरेंचा चेहरा खरा लोकांसमोर आलेला आहे. तेव्हा खासदार काय, आमदार काय, किंवा जिल्हा प्रमुख काय, पदाधिकारी काय, उद्धव ठाकरे सोबत उद्याच्या वर्षभरामध्ये कोणी असलेलं घालणार नाही. मी आपल्या दाव्याने सांगेन. मी आज कोणाचं नाव घेणार नाही. काल आदित्य ठाकरेचे जवळचे एक अभिनेता आहे दिनू मोर्या, त्यांच्या घरात ईडीची छापेमारी सुरू होतं मिठी नदी घोटाळा प्रकरणात. तुम्हाला काय वाटतं सर, याच्यामध्ये अजून कोणी मोठे नेत्याचे नाव येऊ शकतात त्या विषयात? मला ते माहिती नाही, पण आदित्य ठाकरे ज्यावेळेला रात्री 12 वाजता घराच्या बाहेर पडतो तेव्हा त्यांचे काय काय धंदे असतात, त्याच्यामध्ये यांचं पण नावाची चर्चा आहे. दिनी मोगे आहे, आदित्य पंचोली आहे, यांची नावाची चर्चा आहे. तर तो विषय मोठा गहन आहे, मोठा गहन विषय आहे तो. महाराष्ट्र जनता उघड्या डोळ्याने बघते आणि मग उष्ण अवसार आणून लोकांना नैतिकतेचे धडे देण्याचा प्रयत्न जो होतोय त्याचा फुगा आता फुटेल ना, सगळा फुटेल की. धन्यवाद.
जय महाराष्ट्र. राहुल गांधीने एक लेख लिहिले आहेत, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये फिक्सिंगचे आरोप केले आहेत. मला वाटतं राहुल गांधींना फिक्सिंगची सवय झालेली आहे याच्या आधीची. जिसको कमला होती है ना उसका दुनिया पीली दिखते है. तशी अवस्था आता राहुल गांधी झालेली आहे असं मला निश्चितपणे वाटतंय. बाप दाखवणे साध्य घाल ना, पुरावे द्या ना. नुसतं हवेमध्ये तलवार चालवण्यापेक्षा प्रत्यक्षात पुरावे द्या आणि बोला ना. बाप दाखवा, नाही साध्य घाला, असं मी राहुल गांधींना सांगेन. धन्यवाद. कॅमेरामॅन संतोष कदमसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.